सर्वांचे आपल्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या शुक्रवारी आहे मार्गशीर्ष अमावस्या, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची सांगता समाप्ती उद्या होणार आहे. मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीच्या पूजनाचा महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे पूजन केले जाते आणि आपल्या घरामध्ये धन, धान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, भरभराट सगळं काही येण्यासाठी महालक्ष्मीचे पूजन केले जाते. यामुळे बघा, वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी श्री महालक्ष्मी वास करत असते. त्यामुळे मार्गशीर्षच्या गुरुवारचं विशेष महत्त्व असतं. त्याचबरोबर बघा, शुक्रवार हा देखील वार महालक्ष्मीचा समजला जातो आणि उद्याची म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या जी आहे तर ती शुक्रवारी आलेली आहे. त्यामुळे बघा, प्रत्येकाने उद्या कापूरसोबत ही वस्तू जाळायची आहे. त्याचबरोबर बघा, आंब्याच्या पानांचा देखील एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अमावस्येच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा काही विघ्न सतत कामामध्ये येत असतील तर त्या दूर होतात. बघा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी या असतात. अशी कोणतीच व्यक्ती नसते की जिच्या कामामध्ये अडचणी नाही आहेत किंवा जिचं आयुष्य सुरळीतच चालू आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचण किंवा काहीतरी प्रत्येक व्यक्तीची इच्छा ही असते. त्यामुळे बघा, आपल्या कामामधले अडथळे दूर व्हावेत, येणारा काळ आपल्याला सुखसमृद्धीचा जावा, जे काही काम आपण करत आहोत त्यामध्ये आपल्याला नेहमी यश मिळत जावे. नोकरी असू द्यात, व्यवसाय असू द्यात किंवा आपण ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्यामध्ये आपल्याला नेहमी यश प्राप्त व्हावे. आपल्या मागच्या अडचणी, विघ्न सगळी काही दूर व्हावीत यासाठी अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी ठरतात. हे उपाय जर आपण अमावस्येच्या दिवशी केले तर याचा बघा शुभलाभ आपल्याला नक्कीच मिळतो. यामुळे घरामधल्या नकारात्मक शक्ती पण दूर होतात. त्यामुळे अमावस्येला नक्कीच तुम्ही हे 2 उपाय करायला विसरू नका. आंब्याच्या पानांचा खूप सोपा उपाय आहे आणि दुसरा म्हणजे कापूर आपल्याला जाळायचा आहे. कापरासोबत एक वस्तू अमावस्येला तुम्हाला उद्या शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये जाळायची आहे. ती वस्तू कशा प्रकारे आपल्याला प्रज्वलित करायची कापरासोबत ते पण मी सांगणार आहे. आधी बघूया आपण आंब्याच्या पानांचा उपाय. आंब्याची पानं प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरली जातात. आंब्याचं झाड हे प्रचंड सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. त्यामुळेच बघा, प्रत्येक पूजनामध्ये, प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो. कलश पूजनामध्ये देखील आंब्याची पानं वापरली जातात. त्यामुळे बघा, आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी अवश्य अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. जर आपण अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांनी हा उपाय केला तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही. कारण मी आत्ताच सांगितलं, आंब्याच्या पानामध्ये, आंब्याच्या झाडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते आणि जेव्हा असा आपण उपाय अमावस्येच्या दिवशी करतो तेव्हा घरामध्ये थोडीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही. त्यामुळे प्रत्येकाने उद्या हा उपाय करा. दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तर उपाय खूपच सोपा आहे आणि बघा, तुम्ही हा उपाय उद्याच्या मार्गशीर्ष अमावस्येपासून नक्कीच करायला सुरुवात करू शकता. म्हणजे दर अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्या स्वतःच्या कामामधल्या अडचणी किंवा मुलांच्या अभ्यासामधल्या अडचणी किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे, पतीच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे हे दूर होतात. आरोग्याच्या तक्रारी म्हणजे ज्या आहेत किंवा आजारपणं जे असतात तर ती पण दूर होतात आणि काही वाईट शक्ती असतील, नकारात्मक ऊर्जा असतील त्या पण आपल्या घराबाहेर जातात. तर प्रत्येकाने हा उपाय दर अमावस्येला तुम्ही करू शकता आणि या वर्षातली बघा ही शेवटचीच अमावस्या आहे. तर नक्की तुम्ही हे उपाय करा. म्हणजे येणारं वर्ष हे नक्कीच आपल्याला सुखसमृद्धीचं जातं. नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत नाहीत. तर बघा, कसा करायचा उपाय तुम्हाला. आपल्याला आंब्याची पानं आणायची आहेत. आंब्याची पानं आणा, ती स्वच्छ
स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता आंब्याची पानं आपल्याला किती आणायची आहेत, तर तुम्ही 5, 7 किंवा 11 अशी पानं आणू शकता. जेवढी तुम्हाला शक्य असतील तुम्ही आणू शकता. कमीत कमी 5 तरी पानं आणायची आहेत. स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत. हा उपाय करताना देवघरासमोर बसा, देवघरातला दिवा प्रज्वलित करा, धूप अगरबत्ती लावून प्रसन्न वातावरण करायचं आहे आणि मगच उपाय करायला आपल्याला तिथे समोर देवघरासमोर बसायचं आहे. आता समजा तुम्ही 5 पानं घेतलेली आहेत आंब्याची, तर काय करायचं आहे तुम्हाला, थोडंसं कुंकू घ्या आणि त्या कुंकामध्ये आपल्याला गंगाजल किंवा साधं पाणी, स्वच्छ पाणी थोडंसं मिक्स करायचं आहे आणि ओम हनुमंते नमः असा मंत्र तुम्हाला त्या कुंकवाने त्या पानांवर लिहायचा आहे. प्रत्येक पानावर हा मंत्र लिहा किंवा तुम्ही चंदन वापरलं तरीही चालेल. दोन्हीपैकी काहीही तुम्ही वापरू शकता. तर ओम हनुमंते नमः असा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे 5ही पानांवर. आणि त्यानंतर बघा असं तुम्हाला तोरण बनवायचं आहे. या तोरणामध्ये तुम्ही झेंडूची फुलं जर ओवलीत तरी चालेल किंवा फक्त पानांचं तोरण 5, 7 किंवा 11 पानांचं तोरण तुम्हाला बनवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे तोरण मुख्य दरवाजावर उद्या अमावस्येला लावायचे. बघा, अमावस्येच्या दिवशी आपण हा जर उपाय केला तर घरातले अनेक प्रकारचे जे काही नकारात्मक शक्ती आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत, संकट जे आपल्या घरावर येणार आहेत किंवा जी काही संकट आहेत आपल्या घरामध्ये किंवा वाईट शक्ती आहेत, त्या आपल्या घरामधून दूर होतात किंवा येणारी संकटही टळली जातात. त्याचबरोबर नोकरी व्यवसायामधून तुम्हाला हवं तसं यश, धनप्राप्ती होत नसेल तर या देखील अडचणी दूर होतात. अनेक प्रकारच्या बाधा या उपायामुळे दूर होतात. तर तुम्ही नक्की उद्या हा उपाय करा. तुम्ही हा उपाय सकाळी केला तर उत्तमच. सकाळी वेळ नाही तर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करा आणि अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे तोरण जे आहे इकडे तिकडे फेकू नका, तर ते आपल्याला पाण्यातच विसर्जित करायचे. तर न विसरता उद्या अमावस्येला आंब्याच्या पानांचा हा उपाय करा. जर आपल्यावर हनुमानजींची कृपा असेल, कुठल्याच प्रकारचं संकट आपल्या घरावर येऊ शकत नाही, वाईट शक्ती, कुठल्याही बाधा जर असतील तर त्या आपल्या घरातून नक्कीच दूर होतात. त्याचबरोबर बघा, आंब्याचं एक पान घ्या, त्याचबरोबर गोमूत्र घ्या उद्या आणि एका वाटीमध्ये गोमूत्र घेऊन आंब्याच्या पानाने ते आपल्याला काय करायचं आहे, मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. हे न विसरता सगळ्यांनी करा. आणि आपला उंबरठा जो आहे तर सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने तो उंबरठा स्वच्छ करून घ्या, पुसून घ्या. हळदीचं लेपन करणं शक्य असेल तर करा किंवा फक्त तुम्ही तो उंबरठा पुसून घ्या आणि जे गोमूत्र आहे ते आंब्याच्या पानाने आपल्या मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर हे शिंपडा. यामुळे बघा, ज्या काही नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती आपल्या उंबरठ्याबाहेर आपल्या घराभोवती असतात त्या सगळ्या दूर होतात. हा पण उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता. त्यानंतर बघा, आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे कापूरसोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे. तर ती कशी तुम्हाला सांगते. तर काय करा, तुम्ही उद्या सकाळीच हा उपाय करू शकता किंवा दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करा. अगदी रात्रीपर्यंत 12 वाजेपर्यंत केला तरी चालेल, पण उपाय करायला चुकवू नका. यामुळे बघा, अनेक प्रकारच्या संकटांमधून आपल्याला मार्ग मिळतो. अडचणी ज्या आहेत त्या आपल्या कामामधल्या, नोकरीमधल्या, व्यवसायामधल्या दूर होतात. तर नक्की हा उपाय करा. एक मातीची पणती घ्या आणि त्यामध्ये आपल्याला वात एक लावायची आहे. यामध्ये तुम्ही तेल टाका आणि असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. एक डिश घ्या, त्यामध्ये तांदूळ घ्या, त्यावर तो दिवा प्रज्वलित करा. उंबरठ्याच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे तो दिवा ठेवायचा आहे, आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 काळे मिरे टाकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला 5 तांदळाचे दाणे त्यामध्ये टाकायचे आहेत. अखंड तांदूळ असावेत आणि 2 चांगल्या फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत. एवढं साहित्य टाकायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे ओम काल भैरव नाथाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 11 वेळा करायचा आहे. ज्या काही बाधा, वाईट शक्ती घरामध्ये आहेत, जे काही संकट आहेत, एखादं संकट किंवा अडचण असेल तर ती कायमची दूर होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जोपर्यंत दिवा
सुरू आहे, तेवत आहे तोपर्यंत राहू द्यात. जेव्हा दिवा मालवणार आहे, विझणार आहे, तेव्हा काय करा, एक कापूर घ्या, त्या दिव्यामध्ये ठेवा आणि त्या कापराबरोबरच ते जे 2 मिरे आहेत, लवंग आणि जे काही तांदूळ आपण तांदळाचे दाणे त्यामध्ये ठेवलेले आणि वात आहे ती त्या कापराबरोबरच आपल्याला जाळायची आहे. आणि अशा प्रकारे तो जो धूर होतो या वस्तूंचा, यामुळे बघा घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते. काळ्या मिरांमुळे आपल्या घराला लागलेले नजर दोष, वाईट बाधा ज्या आहेत तर त्या दूर होतात. त्याचबरोबर ज्या लवंग आहेत त्या लक्ष्मीला प्रसन्न करतात, त्यामुळे लवंगाचा सुवास आपल्या घरामध्ये पसरल्यामुळे धनप्राप्तीतल्या अडचणी दूर होतात. आणि जे तांदूळ आपण त्यामध्ये कापूरसोबत जाळणार आहोत, यामुळे बघा आपल्या पित्रांची तृप्ती होते, आपले पित्र संतुष्ट होतात आणि पितृदोषांपासून पण आपल्याला मुक्तता मिळते, सुटका होते आपली आणि आपले जे काही अडलेली कामं आहेत ती देखील पूर्ण होतात. त्यामुळे न विसरता सगळ्यांनी उद्याच्या मार्गशीर्ष अमावस्येला शुक्रवारी हा उपाय करायला विसरू नका.